नमस्कार, मी स्वाती धुमाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या SD किचनमध्ये. आज आपण हेल्दी बाउलची रेसिपी बघणार आहोत. जे वेट लॉस जर्नीवर आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. एक दोन प्रकार घेतलेले आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये. एक जो आहे तो पिना कोलाडा आहे आणि दुसरं जे आहे ते ॲपल सिनामम हा फ्लेवर घेतलेला आहे आपण. पहिल्यांदा आपण पिना कोलाडा बघणार आहोत. एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. तर इथं मी अर्धा कप नारळाचं दूध घेतलं आहे. त्यानंतर अर्धा कप इथं रोल्ड ओट्स घेतले. 1/4 कप इथं मी दही घेतलेलं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून इथं मी मध घेतला आहे. 1 टेबलस्पून इथं सब्जाचं बी घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 टेबलस्पून इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि 1/3 कप इथं मी पायनॅपल घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये पहिल्यांदा आपण रोल ओट्स टाकून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये आपण पायनॅपलचे तुकडे टाकून घ्यायचे. त्यानंतर सब्जाचं बी टाकून घ्यायचं. डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं. दही टाकून घ्यायचं. जेवढे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मध टाकून घ्यायचा. मध इथं 2 टेबलस्पून घेतलं आहे. तुम्हाला जर अजून थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण त्याचं वाढवलं तरी चालतं. त्यानंतर मग शेवटी नारळाचं दूध टाकून घ्यायचं आणि ह्याला छान फ्लेवर येण्यासाठी इथं मी साधारण एक अर्धा टेबलस्पून एवढं मी व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे. त्याच्यामुळं ह्याची टेस्ट खूप छान लागते. न विसरता तुम्ही व्हॅनिलाचं इसेन्स टाका आणि मग आपल्याला हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला एक 4 तास याला भिजायला हवं आहे आपल्याला ह्यातलं सब्जाचं बी. त्यामुळं त्याला टेस्ट खूप छान लागणार आहे. त्यामुळं हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि फ्रीजमध्ये ह्याला झाकून ठेवायचं. एक 4 तास तरी त्याला ठेवायचं असंच भिजत. किंवा तुम्ही सकाळी खाणार असला तर तुम्ही संध्याकाळी हे करून ठेवलं फ्रीजला तरी चालतं आहे. जेवढं ते चांगलं भिजेल तेवढं ते टेस्टी लागणार आहे. आता एक 4 तासानंतर मी काढलेलं आहे. अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. सुरुवातीला बाउलमध्ये खाली अननसाचे तुकडे टाकायचे आणि नंतर मग हे आपण केलेलं मिश्रण टाकायचं. थोडंसं वरून पण अननसाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि डेकोरेशनसाठी थोडंसं वरून असं डेसिकेटेड कोकोनट त्याच्यावर टाकून घ्यायचं. त्यामुळे दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि खायला पण खूप सुंदर अशी याची टेस्ट लागते. त्यामुळं नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही बनवून बघा. तर आता आपली ही पहिली रेसिपी तयार झालेली आहे पिना कोलाडा. आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत. पण ह्याला कमीत कमी 4 तास तरी ह्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळं त्याची टेस्ट खूप छान लागणार आहे. तर आता आपण दुसरी रेसिपी बघूया. इथं मी 1/2 कप रोल्ड ओट्स घेतलेले आहे. त्यानंतर 1/2 कप इथं मी बदामाचं दूध घेतलेलं आहे. ते साधारण मी एक 10 ते 15 बदाम थोड्याशा गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेले आणि मग नंतर त्याचे वरचं साल काढून मिक्सरमध्ये पाणी घालून त्याचं मी हे दूध काढलेलं आहे. ते साधारण इथं मी अर्धा कप घेतलं आहे. त्यानंतर दही घेतलं आहे. तेही 1/4 कप घेतलं आहे. 1 टेबलस्पून एवढं सब्जाचं बी घेतलं आहे. 2 टेबलस्पून इथं हनी घेतलेलं आहे, मध. त्यानंतर 1/3 कप ॲपल घेतलं आहे
आणि अर्धा टेबल स्पून इथं मी दालचिनीची पावडर घेतलेली आहे. तर एवढं साहित्य आपल्याला ह्या ॲपल सिनामॉन हेल्दी बाउलसाठी लागणार आहे. आता इथं तुम्ही बदामाचं दूध करायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा बदाम भिजवून घेऊ शकता. तर इथं सुद्धा बाउलमध्ये पहिल्यांदा ओट्स टाकून घ्यायचे. जसं आपण पिना कोलाडाची रेसिपी केली त्याच पद्धतीनं सुद्धा ही रेसिपी करायची आहे. त्यानंतर इथं मी बदामाचं दूध टाकून घेते. ॲपल टाकून घेते. त्यानंतर मध टाकून घ्यायचा. ह्या ठिकाणी तुम्हाला जर मध नको असेल तर तुम्ही गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर दालचिनीची पावडर महत्त्वाची आहे ती टाकायची. ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते. सब्जाचं बी टाकून घ्यायचं. दही टाकून घ्यायचं आणि हे सगळं मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याला सुद्धा एक 4 तास आपल्याला फ्रीजमध्ये झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं सब्जाचं बी याच्यामध्ये छान फुललं जाईल. एक 4 तास तरी याला फ्रीजमध्ये ठेवायचं. अशा पद्धतीने 4 तासानंतर अशा पद्धतीने हे तयार होतं. वरून थोडेसे वॉलनट टाकायचे. या ठिकाणी तुम्ही दुसरे सुद्धा ड्रायफ्रूट्स टाकू शकता. थोडंसं वरून मध टाकायचा. अशा पद्धतीने आपली ही दुसरी पण रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही ही वेट लॉसमध्ये खाऊ शकता. लंचला ब्रेकफास्टलाही तुम्ही हे घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्या ह्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.